नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या आजच्या ब्लॉगमध्ये. आय होप तुम्ही सगळे मजेत असाल. तर आजचा व्हिडिओ खूप खास असणार आहे आणि त्याच्यानंतर इन्फॉर्मेटिव्ह तर असणारच आहे, पण थोडासा इमोशनली अटॅचमेंटचं पण असणार आहे. बिकॉज आज मी व्हिडिओ बनवणार आहे आमच्या गाडीबद्दल, तुम्हाला माहिती देणार आहे, जी की माझ्या पप्पांनी परचेस केली होती एप्रिल 2011मध्ये. सेकंड ओन केली होती माझ्या पप्पांनी. फर्स्ट ओनर दुसरे होते. 2000 साली त्यांनी गाडी परचेस केली होती, जे फर्स्ट ओनर होते त्यांनी. आणि त्याच्यानंतर 2011मध्ये माझ्या पप्पांनी सेकंड ओनर म्हणून ही गाडी परचेस केली होती. तर गाडी आहे के बजाज बॉक्सर, जे की आता ऑलमोस्ट 25 वर्ष होऊन गेले गाडीला. तरी पण गाडी कसं परफॉर्मन्स देते, कसं मायलेज देते, हे सगळं मी तुम्हाला सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, स्किप न करता. तर चला सुरू करूयात. तर मित्रांनो, हे बघा, ही आहे ती गाडी, जी की इथे मस्त बघा के बजाजचं इथे तुम्हाला लोगो दिसतो, बेजिंग दिसते इथे आहे बॉक्सर. आणि अशा प्रकारे सगळं इंजिन आहे बघा, सुपेरियर रेस टेक्नॉलॉजी. तर 100 cc इंजिन आहे, 4 स्ट्रोक सिंगल सिलेंड्रिक इंजिन आहे. आणि याच्यामध्ये हे 7.8 PS पॉवर जनरेट करतं हे. तर इंजिन क्वालिटी पण तगडी होती त्या टायमिंगची पण, आणि आत्ताच्या पण गाड्यांची तगडीच आहे. पण 100 cc हे पण खूप तगडं परफॉर्मन्स देणारं होतं. याचं मायलेज तुम्हाला कमीत कमी 70 किलोमीटर पर लिटरला मायलेज देत होती गाडी. मी पण यूज केलेली आहे. पप्पांनीही कमीत कमी एक 12 ते 13 वर्ष यूज केली. आणि त्याच्यानंतर मी 1.5 वर्ष यूज केलेली आहे माझ्या ऑफिससाठी. जेव्हा मी ऑफिस करायचो तेव्हा मी याच गाडीवरती 1.5 वर्ष काढलेले आहे. तर हे बघा, हे अशा प्रकारे इथे इंजिन आहे. 4 स्ट्रोक इंजिन आहे, सिंगल सिलेंड्रिक. हे सिलेंडर बघा, गाडीचं एक्झॉस्ट हे अशा प्रकारे आहे. आणि याची क्वालिटी एकदम तगडी क्वालिटी आहे, तुम्हाला आवाज येतच असेल. आणि हे टायर आम्ही काही वर्षानंतर गाडी थोडीशी खराब झाली तर चेंजेस करून घेतले होते. बट फक्त काहीच पार्ट्स चेंजेस करून घेतले होते, जसं की टायर झाले, पुढची हेडलाईट झाली. बाकीचं जास्त काही चेंजेस केले नव्हते. तर हे बघा, हे ग्रॅब रेल होतं गाडीचं पहिलं, जे की एकदम मजबूत क्वालिटीचं आहे. इंडिकेटर्स हे चेंज नव्हते केले, हे पहिलेच आहेत. हे बघा, हे पण एकदम तगड्या क्वालिटीचं आहे. सीट वेगळं चेंज केलं होतं. सीट ते हिरो होंडा क्वालिटीचं टाकलं होतं, सेकंड हँड होतं ते पण सीट. आणि हे बघा, मागचं मड गार्ड बॅकचं, जे की क्रोममध्ये येतं आणि एकदम तगड्या क्वालिटीचं आहे. म्हणजे साडी गार्ड आहे या गाडीला. त्याच्यानंतर सस्पेन्शन्स एकदम मस्त डबल सस्पेन्शन्स आहे बघा. याच्यामध्ये बाहेरून ब्लॅक कलर आणि मधून रेड कलरचं हे अशा प्रकारे इथे होतं. चेन कवर ऑइल चेन ल्यूब चेन नव्हती, ऑइल चेन गाडीला आहे. त्याच्यानंतर इथे मधून आहे बॅटरी, जी की आता पूर्ण डाऊन झालेली आहे, कारण 1 वर्ष झालं गाडी बसून आहे. जसं मी दुसरी गाडी परचेस केली हायनेस, त्याच्या 2 महिन्यापूर्वीच ही गाडी बसून होती. कारण इंजिन काम निघलेलं आहे या गाडीचं. जर ते करायचं म्हटलं तर 15,000 रुपये खर्च आहे, आणि तिथून पुढे पण किती चालेल माहीत नाही. प्लस गाडीचं एक्सपायरी डेट ऑलरेडी निघून गेलेली आहे, कारण 25 वर्ष झालं ऑलमोस्ट गाडी चालते ही. तर त्याच्यानंतर हे बघा, हे गार्ड आहे, हे घासलं वगैरे होतं बघ पडल्यावरती वगैरे गाडी. पुढचं मड गार्ड बघा तुम्ही, जे की क्रोम फिनिशिंगमध्येच येतं, क्रोममध्येच येतं. त्याच्या आणखीनसुद्धा क्वालिटी बघू शकता तुम्ही. हे जे टायर्स आणि रिंग आहेत, रिंग पण नवीन टाकले होत्या, प्लस ब्रेक पॅड वगैरे, हे बाकी सगळं जुनंच आहे. हे बघा, याची क्वालिटी तुम्ही बघू शकता. त्याच्यानंतर इकडून OHC, इकडून इंजिनवरती हे आहे बघा. अशा प्रकारे सगळं स्ट्रक्चर होतं गाडीचं. हॉर्न तुम्हाला सिंगल हॉर्न इथे मिळतो हिरोचा. त्याच्यानंतर गाडीचा पुढून लुक असा आहे. हे जे आहे पुढचं जे हेडलाईट आहे, ही आम्ही नवीन टाकून घेतली होती. गाडी जेव्हा बिघडली त्याच्या 1-1.5 महिना आधीच गाडीची ही लाईट आम्ही नीट करून घेतली होती पप्पांनी. हे पण नवीन टाकून घेतले होते. त्याच्यानंतर साईड मिरर्स हे पण नवीन इन्स्टॉल केले होते. त्याच्यानंतर हे बघा,
तर मी 1 वर्ष होऊन गेलं गाडीला, 1-1.5 वर्ष होऊन गेलं गाडी बसून आहे. तर पूर्ण गंज चढलेला आहे. हँडल पण आम्ही नवीन टाकून घेतलं होतं गाडी बिघाड व्हायच्या आधी, म्हणजे 1-1.5 वर्षापूर्वीच. तर त्याच्यानंतर अचानक गाडीने इंजिनचं काम काढलं, त्याच्यामुळे गाडी बसून आहे. आणि गाडी पूर्ण बसून आणि झाकून आहे, त्याच्यामुळं हे बघा गंज चढतो आहे गाडीला पूर्ण. हे होतं त्याचं इंजिनचं, जे की इंजिन स्टॉप हे करू शकतो आपण ऑन ऑफ. इथून इकडं असेल तर तुम्ही कितीही किक मारली गाडीची, जरी चावी ऑन असेल किंवा काही, तरी हे जोपर्यंत तुम्ही ऑन करणार नाही तोपर्यंत इंजिन स्टार्ट होत नव्हतं. आणि ऑफ केल्यावरती ऑटोमॅटिकली गाडी बंद होते. इंजिनची पॉवर त्याच्यामधनं सप्लाय व्हायची. त्याच्यानंतर इकडे बघा लाईट्सचं, लाईट ऑन ही ऑफ, आणि हे हाय विम लो विम. इथून तुम्हाला हे व्हायचं. पास लाईट वगैरे तेव्हा नव्हती. हे आहे इंडिकेटर्सचं, जे की इंडिकेटर्स आता चालणारच नाहीत बिकॉज पूर्ण बॅटरी डाऊन झालेली आहे. हॉर्नचं हे बघा, हॉर्नचं अशा प्रकारे होतं. ही होती चावी इथे. आणि इथे बघितलं तर आत्ता सध्या आपल्याला सगळ्या गाड्यांमध्ये वरतीच हँडल लॉकचं तुम्हाला दिली जाते. पण इथे बघा, इथे हँडल लॉक इथं होतं. हँडल लॉकसाठी चावी बघा, ही चावी आहे हँडल लॉकची याची. तर इकडून हँडल लॉक करता येतं आपल्याला. आणि किक स्टार्ट गाडी होती. पहिलं काही बटन स्टार्ट वगैरे गाडीला नव्हतं पहिल्या गाड्यांना. तर मोस्टली किक स्टार्टच गाड्या असायच्या. इथून या साईडने बघा, इथे तुमचं पेट्रोल इथून सप्लाय व्हायचं. मागच्या साईडला जर हे ओपन केल्यावरती हे जर असं सरळ असेल तुमची चावी, तर पेट्रोल सप्लाय बंद असायचा. पुढे केल्यावरती ऑन होतं. आणि जेव्हा गाडी रिझर्ववरती लागते, आय थिंक 1 लिटर किंवा 1.5 लिटर गाडीमध्ये पेट्रोल राहतं रिझर्ववरती लागल्यावरती. आणि तेव्हा रिझर्ववरती जेव्हा गाडी लागते तेव्हा मागं फिरवायचं. तिथून पुढे गाडी 50 किलोमीटर चालायची ही रिझर्ववरती लागल्यापासून. आणि इथे किक आहे, किक पण गंजली आहे पूर्ण. तर हे बघा, हे किक आहे काफी प्रीमियम क्वालिटीची. आणि मटेरियल खूप तगडं होतं मित्रांनो त्या टायमिंगला. आत्ता आपण एवढं तगडे क्वालिटी एक्सपेक्ट करूच शकत नाही कुठल्याच कंपनीकडनं. तर हे बघा, ही अशी किक आहे जी की आता जाम झाली आहे भरपूर वर्षापासून. हे बघा पूर्ण लॉक झाली होती, कारण 1 वर्षापासून गाडी बाहेर काढलेली नाही आहे. साईड गार्ड. त्याच्यानंतर तुम्ही इकडून बघू शकता, हे तुमचं जे काही सामान वगैरे असेल ते अटकवण्यासाठी तुम्हाला हे होतं. इथे अटकून तुम्ही सामान वगैरे घेऊन जाऊ शकत होतात. त्याच्यानंतर इकडच्या साईडला तुमचं एक टूल बॉक्स होता मधल्या साईडला, ज्याच्यामध्ये तुमचं जे काही पानं वगैरे असेल ते तुम्ही ठेवू शकता. इथून अशा प्रकारे इंटरनली सगळी वायरिंग होती बघा. आणि सिंगल हॉर्न तुम्हाला मागाशी सांगितल्याप्रमाणे. त्याच्यानंतर इथे आहे कार्बोरेटर. हे बघा कार्बोरेटर. इथून कार्बोरेटर आपण ओपन पण करू शकतो. आणि याच्यावरनं हे जे आहे हे ते रेस कमी जास्त याच्यावरती, म्हणजे जेव्हा आपण गाडी थांबवतो किंवा गाडी चालू करतो तर आपल्याला किती रेस पाहिजे ते याच्यावरती तुम्ही कमी जास्त करू शकता. म्हणजे याच्यावरनं तुम्ही कंट्रोल करू शकता की रेस कसं पाहिजे, नॉर्मल पाहिजे किंवा थोडंसं जास्त पाहिजे. गाडी जेव्हा थांबवतो आपण, न्यूट्रल वगैरे असते त्या टायमिंगला. आणि आम्ही जे टायर वगैरे टाकून घेतले होते ते पप्पांनी टायर आणले होते बघा. TVSचे टायर आणले होते त्या टायमिंगला. हे बघा पप्पांनी 1-1.5 वर्षापूर्वी ही गाडी पुणे सिटीमधून नीट करून आणली होती, जेव्हा खराब झाली होती तेव्हा ऑफिसला जाण्यासाठी मला. आणि त्याच्यानंतर आपली पेट्रोलची मेन टाकी, 8 लिटरची पेट्रोल कॅपॅसिटी होती टाकीमध्ये. म्हणजे 8 लिटर पेट्रोल बसतं टँकमध्ये या. आणि 8 लिटरमध्ये कमीत कमी एक 400-450 किलोमीटर गाडी फिरते. जास्त फिरते पण कमी नाही. बिकॉज माझा पर्सनल एक्सपिरियन्स आहे. मी गाडीमध्ये म्हणजे महिनाभरात मी 800चं पेट्रोल टाकलं. त्याच्यानंतर मी गाडीत कमीत कमी 15 ते 20 दिवस तरी मी पेट्रोल टाकत नव्हतं एकदा गाडी फुल केल्यावरती. आणि त्याच्यानंतर मग दुसऱ्या वेळेस टाकायचो मी 300 रुपयाचं किंवा 200 रुपयाचं. मग ते जायचं मला 10 ते 12 दिवस. म्हणजे अशा प्रकारे गाडीचा तगडा आहे. म्हणजे 1000 ते 1200 रुपयामध्ये पूर्ण महिनाभर गाडी माझी फिरवून व्हायची. तर अशी गाडी आहे बघा.
तर मार्केटमध्ये सध्या पण गाडी ती अवेलेबल आहे, तर तुम्ही घेऊ शकता, ट्राय करू शकता. कारण मायलेज वगैरे ते एकदम तगडं आहे. 100 cc मध्ये एकदम तगडी गाडी. आणि या गाडीसोबत इमोशनली पण अटॅचमेंट आहे माझ्या पप्पांची वगैरे, कारण सगळ्यात घरात पहिली गाडी आमची ही होती. त्याच्यानंतर मग माझ्या भावाने युनिकॉर्न घेतली आणि त्याच्यानंतर मग हायनेसची गाडी आमच्याकडे आली. म्हणजे असंच. तर अशा प्रकारे स्टार्टिंग ह्या गाडीपासून झालेली आहे आणि भरपूर वर्ष या गाडीने साथ दिलेली आहे माझ्या पप्पांना. ही गाडी सोबतच असेल. पप्पा असं म्हणत आहेत की ही गाडी विकायची नाही आहे कधीच, जरी ही घरात बसून असली तरी चालेल, पण विकायची नाही आहे. तर तसंच करायचं आहे. ही गाडी तर विकणार नाही आम्ही. जेव्हा आम्ही आमची जागा घेतलेली आहे तिकडे जरी राहायला गेलो घर बांधल्यावरती, तरी ही गाडी पार्किंगमध्ये असेल तिथे पण, जे आत्ता पण इथे आहे तसेच तिथे पण लागून राहील, पण विकायची वगैरे नाही म्हणतायत. तर अशा प्रकारे जर्नी होती या गाडीची. 2011 पासून ते 2025पर्यंत गाडीने खूप सपोर्ट केलेला आहे आणि खूप मस्त काम केलेलं आहे. कारण मायलेज वगैरेच्या बाबतीत तर कोणीच हात पकडू नाही शकत जुन्या गाड्यांचा. तर हा होता माझा ऑनेस्ट रिव्ह्यू आमच्या गाडीबद्दल आणि थोडीशी इन्फॉर्मेशन मी कधी घेतली काय ते. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. काही क्वेरी असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात आपण अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर. बाय बाय.